ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांचा समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री रामस्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि सर्व संत स्वरूप अशा आपणा सर्व श्रोत्यांना, साधकांना माझं मनपूर्वक वंदन. थोडं मागे जाऊन 1-2 मिनिटात बघूया. महाराजांच्या उत्सवाच्या पर्व काळामध्ये आपण त्यांना प्रार्थना करून निवेदन केलं होतं. त्यावेळी काही थोडकी प्रश्नोत्तर पाहिली होती. त्यानंतरच्या नामदिवसामध्ये नामस्मरणानंतर शेवटी प्रश्नोत्तर पाहिले. जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये आपण कुणाकडे अतिथी म्हणून आलो, त्यांच्या हृदयाची, देह, वाचा, मन त्यांचं कशात राहतं याची आपल्याला निदान कल्पना असावी. त्याचा परिणाम नक्की आपल्या येण्यावर, आपल्या इथल्या सर्व कामावर, मग ते नाम असो, फिरणं असो, बोलणं असो, आपण प्रसाद घेत असो, दर्शन घेत असो, सर्वावर त्याचा काही परिणाम किंवा ठसा नक्की उमटेल. त्यासाठी ज्यांचे अतिथी म्हणून आपण आलो त्यांच्या हृदयाची कल्पना घेण्यासाठी आपण अत्यंत प्राथमिक स्वरूपाचा पण कायम आपल्याला प्रेरणा देणारा, महाराजांचं स्मरण देणारा श्लोक अर्थासाठी पाहिला. त्या प्रकाशात आपण आपणा सर्वाकडे पाहिलं, सुरुवात केली की महाराज कशात राहतात, त्यांचा देह कशासाठी झिजला, त्यांचं मन कशा ठिकाणी वावरतं, कशा ठिकाणी स्थिर राहतं, हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकाशात आपले देह, आपली वाचा आणि आपलं मन कसं राहतं, त्या प्रकाशात कसं दिसतं हे बघायचा प्रयत्न त्यांच्या कृपेने आपण केला. गेल्या महिन्यात त्याच्या पुढं जाऊन थोडंसं महाराजांनी जी इथं 1 दिवसाच्या नामदिवसाच्या रूपाने, नामसाधनेच्या अभ्यासाच्या रूपाने किंवा नामाला उपलब्ध करून दिलेल्या सर्व या संधीच्या रूपाने जी 1 दिवसाची उपासना आपल्याकडून करून घेतली असं मी म्हणतो, धाडसाने, अगदी प्रेमाने म्हणतो, त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने म्हणतो. कारण करून घेतली म्हणून झाली एवढे सावध आपण नक्की असू अशी मला खात्री आहे. नाहीतर ते आपल्याकडून होणार नाही. असे अनेक रविवार असतात, येतात जातात. पण अशा तऱ्हेचं आपल्याला उपासनेचे जे आज प्रेम मिळालं दिवसभर, जे आपल्याकडून जे काही उपासनेच्या रूपाने घडलं, नामाच्या रूपाने, दर्शनाच्या रूपाने, ते काही मिळत नाही. म्हणून त्यांनी करून घेतली असं आपण प्रथम पाहिलं. शेवट आपण असं पाहत होतो की हा 1 दिवसाचा प्रश्न त्यांनी सोडवला, उरलेल्या 29 दिवसाचा प्रश्न आपण कसा सोडवावा त्याचा आपण विचार करायला लागूया असं आपण म्हणतो. पर्यंत आपण आलो. कारण शेवटी 1 दिवसाचं मॉडेल त्यांनी आपल्यासमोर ठेवलं. 1 दिवसासाठी आपण कसं करावं, काय करावं हे त्यांनी सांगितलं. हे इथं मी मुद्दाम पुस्तक आपल्यासमोर त्यावेळेला ठेवलं होतं. त्यातले मुद्दे मला सांगायला झाले नाहीत सगळे, एका शंकेच्या संदर्भातले, पण त्यावरच छापलेलं आहे
किंवा ते नेहमी आपल्या म्हणण्यात असतं नित्य आणि नैमित्तिक. तर त्याच्यातली जी नैमित्तिक आहे ती उपासना त्याने आपल्याकडून महिन्याची म्हणजे या रविवारच्या निमित्ताने, पहिल्या रविवारच्या निमित्ताने करून घेतली. आता प्रश्न नित्य उपासनेचा आहे, 29 दिवसाचा आहे. तो सोडवायचा प्रयत्न आपण गेल्या वेळेला करायला सुरुवात केली. मुळात आता त्या प्रश्नाच्या थोडं आणखीन खोलात पुढे जायचं आहे. त्यामध्ये बरेच मुद्दे आहेत. कारण उपासना हा इतका व्यापक आहे गोष्ट की माणसाच्या शरीराला व्यापून सर्व जसं रक्त फिरतं आहे, सर्वत्र वाहिन्या पसरलेल्या आहेत, अनेक प्रकारची यंत्रणा सुरू आहेत, तसं उपासनेचं खरं माणसाच्या जीवनात स्थान आहे. आता हे समजून घेतलं तर अधिक स्पष्ट होण्यासारखा गोष्ट आहे. नाहीतर एखादी माळ केली किंवा एखादं समजा दर्शन घेतलं किंवा आणखीन काय नमस्कार केला की तसं उपासनेचं काम संपल्यासारखं वाटतं. पण उपासना ही इतक्या अर्थाने संपत नाही. जिथे ते आहेत, जिथे त्यांना अभिप्रेत आहे, जिथे ते येऊ इच्छितात. गेल्या वेळेला आपण ही पण प्रार्थना केली की त्यांना आपल्याकडे यावंसं वाटावं, असं आपल्याकडे उपासना आपल्याला करता येईल का, इथपर्यंत मुद्द्यावर आपण आलो होतो. तर ही उपासनाच मुळात कशासाठी आहे याच्या संबंधी एक समर्थांचं अर्धवचन फक्त आपण पाहिलं होतं. त्याचा विचार करण्यापूर्वी मी आपल्यासमोर एवढंच फक्त अत्यंत नम्रतेने, सावधतेने आणि आपल्या विचारासाठी ठेवतो की उपासना ही त्यांच्या आपल्यावर पूर्वी झालेल्या कृपेची परतफेड आहे असं आपण लक्षात ठेवू. उपासना ही त्यांची आपल्यावर आधी जी कृपा झालेली आहे, आपण नवीन काही मागत नाही होत, करायचे वगैरे, ते नंतरचा प्रश्न आहे. आजवर त्यांची जी कृपा आपल्यावर आहे, आपल्याला जाणीव नसली म्हणजे कृपा नसते असं नाही. सूर्य उगवतोच, मी बाहेर जाऊन पाहिलं तर कदाचित मला दिसतो, कदाचित तो उगवल्याचा परिणाम इथे जाणवतो, कदाचित मला तो जाणवणार नाही. पण सूर्य उगवलेला असतो हे जितकं खरं असतं, तशा तऱ्हेच्या घटना आपल्या आयुष्यात असंख्य गोष्टी घडून गेलेल्या असतात की ज्याच्या मागे त्यांचा हात असतो, ज्याच्या मागे त्यांचं प्रेम असतं, ज्याच्या मागे त्यांची कळकळ असते. त्यांनी काहीतरी आपल्या उद्धाराच्या दिशेनं त्यात काहीतरी घडवलेलं असतं, याची कल्पनासुद्धा आपल्याला येत नाही. असं अनेकदा घडतं. तर ती त्यांनी आजवर केलेल्या कृपेची परतफेड म्हणून आपण उपासना करतो आहोत या भूमिकेने करायला सुरुवात करू. म्हणजे त्या उपासनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण ज्या वेळेला आपण परतफेड करतो ती गोष्ट आपल्याला आधीच मिळालेली आहे. ती भले प्रपंचाच्या रूपाने मिळाली असेल, बुद्धीच्या रूपाने मिळाली असेल, शरीराच्या रूपाने मिळालेली असेल. देह सुद्धा कोणाची तरी कृपाच आहे ना. आज आपण ज्या देहाच्या साह्याने इथे येऊन बसलो होतो आणि उपासना करू म्हणतो, जप करू म्हणतो, अमुक करू तमुक करू, एवढा प्रपंच केला, अमुक केलं, अजून काय ते करणार आहोत, कितीतरी शिल्लक आहे करायचं अजून प्रत्येकाच. हे सगळे ह्या देहाच्याच साह्याने, ती कोणाची तरी कृपाच ना आपल्यावर. तो मनुष्याचा आहे ही त्याच्यापेक्षा मोठी कृपा ना. कारण कितीतरी देह आहेत धारण, या सृष्टीमध्ये देह धारण करणारे कितीतरी गोष्टी आहेत. त्यामध्ये मनुष्याचाच देह आहे ही आपल्यावर कृपा नव्हे का. ते आपण बाहेर बघितलं की लक्षात येतं की अरे मनुष्याचा देह आहे म्हणून हे सगळ्या गप्पा आहेत आपल्या. हा माणसाचा देह नसता तर हे आपल्याला शक्य झालं नसतं. म्हणजे अशी आता माणसाचा देह आहे याची जाणीव मला असेल किंवा नसेल, ती माझ्या वर्तनात दिसेल किंवा न दिसेल, मनुष्य म्हणून मला दिलेल्या सर्व शक्तींचा वापर मी करीन किंवा न करीन, पण ह्याचा अर्थ ती नाही असं होत नाही. आणि ती मी विचार करायला लागल्यानंतर अस्तित्वात आली असं होत नाही. त्याच्या आधीच ती अस्तित्वात आलेली आहे म्हणून तुम्ही विचार करतोय. आज मी विचार कशाच्या साह्याने करतो? मनुष्य देह, त्यात विचार करण्याची दिलेली शक्ती, म्हणून हे आज सगळं. नाहीतर मग काय आहे माझ्याकडे? म्हणजे जर मागे जाऊन विचार केला, ही जर कृपा माझ्यावर नसती तर हे बोलण्याची आपली भाषाच राहिली नसती, काही ऐकण्याचे शब्दच राहिले नसते, काहीच राहिलं नाही यातलं. मग हे सगळं त्या मूळ कृपेची जर परतफेड आहे तर अपेक्षेचा प्रश्न उरत नाही उपासनेमधून. उपासनेची भूमिका आपण स्पष्ट अशासाठी करतो आहोत की उपासना कशासाठी करायची आहे, तर माझी परतफेडच आहे म्हणून मी करतोय. मुळात जी परतफेड करायची आहे ती जितकी लवकर, जितकी चांगली, जितके निकष लावून होईल तेवढी अधिक बरं, असं नाही का. जी परतफेडच आहे, जे आपल्याला आधीच मिळालेलं आहे. साधं शेजाऱ्याचं भांडं जरी आपण आपल्या स्वयंपाकाच्या कामासाठी वापरायला आणलं असलं तरी सुद्धा लवकरात लवकर घासून, स्वच्छ करून, पुसून, कोणाकडून तरी स्वतः नेऊन, अगदी जर चांगला व्यवस्थित व्यवहार जाणणार असेल तर त्याच्याबरोबर एखादा नारळ बिरळ देऊन त्याला ते परत करतो.
हे व्यवहारामध्ये आपण करतो. म्हणजे कारण हा आपल्या संस्कृतीचा किंवा व्यवहाराचा भाग आहे की त्याची आपल्याला मदत झालेली आहे वेळेला. तर आपण त्याची काय वस्तू आणली, सतरंजी आणली, काय 4 भांडी आणली, मोठी पातेली आणली, काय आणलं ते परत करताना त्याची जाणीव म्हणून त्याला पैसे नाही, ते भाडं देण्याची संस्कृती अलीकडची. सगळं प्रत्येक गोष्ट भाड्याने मिळायला लागली, आता ते सोडून द्या. पण आपल्याकडे तशी संस्कृती नाही आहे. त्याच्या गरजेला ती वस्तू देणं आपल्याकडे असणं आणि ती त्याला देण्यासाठी उपलब्ध असणं ही आपल्याकडे संस्कृती आहे. आपण ती देणं ही संस्कृती आहे. आणि त्याच्याचबरोबर परत देणं, ते घासून देणं, ते व्यवस्थित देणं, काही तोडफोड झाली असली तर भरून देणं, त्याच्यावरती परत श्रीफळ ठेवून देणं ही आपली संस्कृती आहे. तर मग उपासना करताना आपली भूमिका काय राहील? तर उपासना अशासाठी आहे की मला ती परतफेड करायची आहे. महाराजांचं एवढं घेतलं त्याची, ती जर परतफेड आहे तर तिच्यामध्ये आता त्या माणसाकडून आपण व्यवहारात काय अपेक्षा बाळगतो? फार झालं तर पुन्हा कधी माझ्यावर अडचण आली, प्रसंग आला, काही कार्य असलं तर मदत करा, एवढं म्हणू. फार तर ह्यापेक्षा अपेक्षा ठेवणं शक्य नाही. कारण ती त्यांनी उधारच दिली, आपल्याला फुकटच दिली, वापरायलाच दिली. आज देह फुकटच दिलेला आहे खरं सांगायचं म्हणजे. यातली कुठली कृपा म्हणून विचार करा की प्रत्येक कृपा त्यांनी फुकट दिलेली आहे. एका डोळ्याची समजा ऑपरेशन करायची वेळ आली तर किंमत काय असते कळतं ना आपल्याला. एखादी व्हेन टाकायची असली तर किंमत काय असते कळते ना. मग मला सांगा, ज्या वेळेला मला त्या मिळाल्या त्यावेळेला त्याची किती किंमत मोजून मिळाल्या याचा विचार केला तर लक्षात येईल की कृपा काय आहे आणि उपासना का करायची. तर उपासना यासाठी करावी की आपल्याला परत मिळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला जे आधीच मिळालेलं आहे त्याची फक्त मी परतफेड करायचा प्रयत्न करतोय, एवढंच. ती सुद्धा परतफेड होईल असं नव्हे. एक डोळ्यातले एका तुकड्याची किंमत 1 लाख रुपये असेल, ती मला ह्या सगळ्या उपासनेने फेडता येणार नाही मला कदाचित. हे एकाचं झालं, बाकीच्या देहाचं काय, बाकीच्या माझ्या घडलेल्या प्रसंगांचं काय, मला वाचवलेल्या ठिकाणचं काय, मला योग्य बुद्धी दिली त्याचं काय, मला एवढी विचाराची शक्ती दिली त्याचं काय, ज्याच्या सहाय्याने मी प्रपंच करतो ते सगळे मला जे काही जमतं आहे त्याचं काय, त्या कौशल्याचं काय, सगळ्याचं कायचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल उपासनेनं परतफेड सुद्धा कठीण आहे. हे जर लक्षात आलं तर अपेक्षा बाळगायचा प्रश्नच मिटेल. फक्त नाम घेतच राहील मनुष्य. महाराजांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मी आजन्म नाम घेईन, या पलीकडे तो दुसरं काही उच्चारू शकणार नाही खरं जर सांगायचं झालं. दुसरा भाग आपण बघत होतो की का उपासना करतो आहोत आणि का करीत असावं, त्या संबंधी आपण समर्थांचं म्हणणं बघत होतो. त्यात आपण त्यांनी जी स्फुट प्रकरणं लिहिली 61, त्या स्फुट प्रकरणातला एक अर्धा श्लोक आपण पाहिला त्यावेळेला. अचाट कर्म मार्ग हा घडेचनाची सांग हा कचाट कर्म सूचना पुढे असे उपासना. मनुष्य जन्माला आला, कर्मांना सुरुवात झाली ना, अखंड सुरू झाले. तो श्वासोच्छ्वास पहिले सुरू झाले की सुरूच झालं त्याचं कर्म. इथपासून कर्मांना सुरुवात आहे. आज आपण दिवसभराचं आपलं, ज्याला आपण सोप्या भाषेत रुटीन म्हणू, दिनक्रम म्हणू, म्हणजे कदाचित कळायला थोडंसं अवघड असलं तरी आपल्यासमोर येईल. आपलं रुटीन बघू, दिनक्रम बघू, त्यामध्ये कर्माशिवाय काय आहे असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल कर्माशिवाय त्याच्यात काय नाही, अखंड कर्म चालू आहे. आता ही जर कर्म बरोबर असतील तर ती सुद्धा मुक्त करायला समर्थ आहेत, उपासना रूप व्हायला समर्थ आहेत खरं सांगायचं तर. कारण कर्म, एखादा मनुष्य जसा सेवेने उद्धरून जातो आपण म्हणतो, एखाद्याची सेवाच एखाद्याने केलेली आहे, गुरु एखाद्या शिष्याची सेवा अशा पद्धतीनं घेतो किंवा तो शिष्य अशा पद्धतीनं करतो की त्या सेवेने तो उद्धरून जातो. आता ते कर्म आहे, पण ते अशा पातळीवरचं आहे की जे मुक्त करू शकेल. माझी आत्ताची कर्म आता ह्याच्याशी ताडून बघू की तिला मला मुक्त करत चालली आहेत का अडकवत चालली. जी काही मी आतापर्यंत कर्म केली ती मला मुक्त करत निघालीत का अडकवत निघालेली आहेत. ह्यातलं प्रत्येक कर्म, अगदी तो मनुष्य आजोबा जरी झाला तरी सुद्धा नातवंडाचं काहीतरी करायचं शिल्लक आहे, तेव्हा ते सांग होत नाही असं समर्थ म्हणाले त्यावेळेला ते फार बारकाईनं विचार करून राहतात. ते काय विचार करायची गरजच नाही आहे त्यांना, ते दैवीच आहे. त्यामुळं आपण त्याच्यावर आपण विचार करायला हरकत नाही की घडेचनाची सांग हा कचाट कर्म सूचना. अक्षरशः कर्मासंबंधी असंख्य गोष्टी आपण मुलं सांगत नाहीत का शेवटी की हो आता माझ्या लक्षात आलं, मी बरोबर काय ते करते असं सांगत नाहीत का मुलं आपल्याला. गावाला चालली
परीक्षेला चालली, काय कुठे तर तू असं कर तसं कर, मग गाडी चालव तसं वेगाने चालवू नको, हळू चालव, वाटे तिकडे तिकडे बघत जा, सिग्नल असतात, हे असतं, अचानक कुत्री आडवी येतात, हे होतं, आपलं लक्ष पाहिजे. एक प्रवास नुसता साधं गाडी चालवतोय तर त्याला किती सूचना, कचाट कर्मसूचना, असंख्य कर्मसूचना आहेत माणसाला. कुठे परीक्षेला गेला तरी सुद्धा अगदी वेळ वाया घालू नको, नीट वाच, काय विचारले बघ, अर्थ लाव, अमकं कर तमकं कर. काय शेतकरी तरी कामाला जरी गेला कामगार तरी सुद्धा त्याला काय काय सांगेल, मी प्रत्येकाचं सांगत बसत नाही, तेवढा वेळ आपल्याला नाही. मग कचाट कर्मसूचना आहेत हे आपल्याला मान्य आहे ना. इतक्या कचाट कर्मसूचना अचाटच्या अचाट ह्या कर्मांच्या बाबतीत करून सुद्धा घडेची नाची सांगा, हा जो कर्मयोग आपल्या वाट्याला आलेला आहे तो सांग होत नाही. आपण म्हणतो ना यथासांग पार पडलं, म्हणजे त्याची जी सर्व अंग आहेत त्यांना धरून पार पडलं, सर्व अंग पूर्ण झाली तेव्हा यथासांग झालं. एखाद्याचं आतिथ्य केलं, समजा आपण पाहुणा बोलावला आणि आतिथ्य केलं, तर तो दारात तो हजर व्हायच्या आधी मनुष्य तिथे हजर आहे. हे यथासांग कर्म करण्याची एक सुरुवात. समजा आपल्याकडे पाहुणा येणार ना, किती वाजता येणार, की 10 वाजता येणार, 12 वाजता येणार, संध्याकाळी 5 वाजता येणार, तर 4:45ला आपण तयारीत असणं हे यथासांग कर्म करण्याची सुरुवात. मग आल्यानंतर त्याला रिसीव्ह केला, आपल्या भाषेमध्ये आता रिसीव्ह करणं भाग आहे, तर त्याला रिसीव्ह केलं म्हणजे त्याला काय आदर सत्कार केला, काय तर आतिथ्य करायला सुरुवात केली आपण. तिथपासून त्याला आत येऊन त्याला त्याच्या चपला काढणं, त्याचं आसन देणं, ते सगळं अगदी हातपाय धुणं, सगळं त्याचं काय त्याला पाहिजे त्या पद्धतीनं, त्याला पाणी गरम तर गरम, त्याला गार तर गार, त्याला बिगर शागर शुकर काय सगळं जे काय असेल ते सगळं करणं म्हणजे आपण ते यथासांग करायचा प्रयत्न करीत असतो. आता आपण जी बिगर साखर म्हणून जो केलेला चहा आहे आणि त्याच्याबरोबर यजमान आणि 2 बसलेले आहेत कोणीतरी, तर नेमका आपला बिनसाखरेचा केलेला कप बरोबर दुसऱ्या माणसाला जातो. जो बिगरवाला बसलेला आहे, ज्याला साखर चालत नाही, काही मधुमेहामुळे आजारामुळे चालत नाही, त्याच्या हातात साखरेचा कप येतो, तो एक घोट घेतो, कारण त्याला माहिती आहे की यांना हे माहिती आहे, पण हे जे काय झालं हे ह्याला माहिती नाही ना. माहितीत फरक आहे सगळ्या. तिथे त्याला माहित नाही, गोट घेतला की त्याचा चेहरा जरा असा होतो, ठीक आहे असू, नंतर गोळी घ्यावी लागेल जास्त. आता आपण अतिथी आलेले आपण काही म्हणून चालणार नाही. अशा वेळेला सर्वजण शांतपणे, आता ज्याच्या तो हातात पडलेला बिनसाखरेचा कप असतो, आता तोही विचार जर चांगलाच असला तो आता कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे पुढचं सगळं. समजा चांगलाच आहे अशी कल्पना करा तर हा कार्यक्रम पूर्ण होईल. ते चहा देण्याचं साधं कर्म आहे, पण ते यथासांग झालं असं म्हणता येईल का? आपण असंख्य कर्म आपण करतो आणि त्यातून पुन्हा निष्पत्ती काय हा वेगळा प्रश्न आहे. कर्म करताना काय आणि त्याची निष्पत्ती काय, 2 गोष्टी आहेत. एक, कर्म करताना माणसाला बरं वाटलं पाहिजे, काहीतरी आनंद झाला पाहिजे, ही कर्म करतानाची बाजू आहे. आणि कर्म झाल्यानंतर त्यातून जे निर्माण व्हायचं ते चांगलं झालं पाहिजे. या 2 बाजू कर्माला आहेत ना. तर आपल्या दृष्टीने यथासांग होणं म्हणजे कर्म बरोबर असणं. काही वेळेला कर्म बरोबर असतात, पण ती यथासांग म्हणजे परिणामाने बरोबरच होतील असं सांगता येत नाही. आपल्याला डॉक्टरांना विचारून बघा, कितीतरी आजार आहेत इथे असतील की त्यांना विचारून पहा की त्यांचं काम त्यांनी बरोबर केलेलं होतं, पण पेशंटचं काय व्हायचं ते झालं, देव व्हायला नको होतं ते झालं. असं होऊ शकतं की नाही, तर होऊ शकतं. मग त्यावेळेला ते काय म्हणतात, आमचं काम आम्ही यथासांग केलं होतं, पण ते कर्म यथासांग नाही झालं. शस्त्रक्रिया बरोबर झाली पण पेशंटचा शिल्लक नाही राहिला, तर शस्त्रक्रिया बरोबर झाली एवढ्यावर पुरेल का आपल्याला? आपल्या बाबतीत हा विचार केला तर विचार नकोच करायला, आपल्याला त्रास होईल. त्यामुळं आपण तसलं काय विचार करायला नको. पण त्यांनी कर्म बरोबर केलं होतं ना, तर केलं होतं. आता त्याचं किती कौशल्य आहे त्यानुसार ते यथासांग होणार. परत त्यांनी सगळं सांगितलेलं असतं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना, त्या ओटीमध्ये जाताना त्यांनी सांगितलं अशा वस्तू तिथे तयार पाहिजेत. गेल्यानंतर तो हात घालतो तेव्हा डाव्या हाताला जी वस्तू असायला पाहिजे ती तिथे नसतेच. सगळं सांगितलेलं आहे. असं अखंड कर्म प्रत्येकाचं आपापल्या परीनं करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ते स्वयंपाकपणे असो, हे असो, काय असो, कुठलं काय कराल ते कर्म, ऑफिसमधलं असू दे, हे असू दे, सगळी काळजी घेतो मनुष्य. पण तो आयत्या वेळेला मी तो पाहिलेला आहे. कार्यकर्ता म्हणून मी खूप काम केलं, त्यावेळेला मी अनुभव घेतलेला आहे. आपणही अनुभव घेतला असेल, त्यात काही विशेष आहे असं नाही. पण अगदी आपण ते सगळं तयार करतो. आता आपण बसलो आहोत तिथे, एखादा मोठा असा कार्यक्रम असतो, काहीतरी पाहुणे बिवणे ते येतात, ते आगमन होतं, ते सगळं दीपक प्रज्वलनाला तिथे जातात, तिथे ती काड्यापेटी जाग्यावर काय करायचं होतो.
यथासांग कर्म म्हणजे काय ते सांग, की त्या क्षणी धावपळ करून ह्या बोलाव त्याला बोलाव, अरे कुणाचं लक्ष नाही, मी कधी हे सांगितलंय तुम्हाला आधीपासून, हे तिथे असायला पाहिजे, पण ते नाहीये ना आता. मग हे समर्थ तेव्हापासून सांगतायत की असं कर्म यथासांग होणं ही गोष्ट शक्य नाहीये. आता जिथे काड्यापिटी त्या वेळेला नाहीये तिथे प्रज्वलन होणार नाही, पुढचं वेळेवर हे ठरलेलंच आहे. मग त्याचे जे परिणाम असतील ते होणारच. आता समजा तो मुहूर्तच असला तर चुकेल, मुहूर्ताचा परिणाम काही होणार असला तर तो चुकेल, मग हे होणार, याला इलाज नाही. म्हणजे समर्थाने असं म्हटलं यामुळे की हे सगळं यथासांग होत नाही, मग आता सावरणार कोण आपल्याला? हे सगळं यथासांग तर झालं नाही, मग आता आपल्याला सावरणार कोण? पुढे असे उपासना. म्हणून उपासना सांगितली. त्यावेळेला मी आपल्याला असं म्हटलं होतं की या सगळ्यामध्ये आता कर्मांचं असू दे, मी आपल्या व्यवहारातली कर्म, बाहेरची कर्म पहा, थोडी जाता जाता ती पण बघू. कारण काय असतं की आपलं नुसतंच काही व्यक्तिगत जीवन नाही, काही केवळ स्वयंपाक पाणी केला, घरातल्यानं जेवायला वाढलं, बाहेरचा मनुष्य ऑफिसमध्ये गेला, ऑफिसचं काम करून आला, एवढं जीवन आपल्याला नाही. आपल्याला समाज जीवन आहे. समाज जीवनामध्ये इतक्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकाराने यथासांग करण्याचा प्रयत्न चालला आहे. ज्या ज्या अडचणी आहेत, किंवा दरिद्री मनुष्य आहे तर त्याच्यापर्यंत पोचवा, जो उपाशी आहे त्याच्यापर्यंत पोचवा. मग त्याच्यासाठी समाजवाद झाला, मार्क्सवाद झाला, नाझी झाले, अमकं झालं, तमकं झालं, किती प्रकार करून झाले आजपर्यंत. इजवणी याचे ढीग लागले. किती फरक पडला तर यथासांग नाही झालं, फरक पडतोय बरोबर, पण त्याचं प्रमाण आणि कर्म करणाऱ्यांची इच्छा आणि तळमळ याचा मेळ काही कुठं बसल्याचं दिसणार नाही. ते अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये आहे. अगदी मागे गेलात, मागे शंकराचार्य असू देत, नाहीतर पुढं ज्ञानेश्वर महाराज असू देत, नाहीतर तुकाराम महाराज असू देत, नाहीतर अलीकडे महाराजांच्या काळापर्यंत बघा. महाराजांच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या भोवती असणाऱ्या माणसं, आपल्या शेवटच्या दिवशी माहिती आहे ना, महाराज म्हणाले, अरे दोघं तुम्ही काका भांडतात, माझी आता जायची वेळ आली, तर तुम्ही आता, त्यांनी कर्म यथासांग महाराजांनी केलं नसेल असं का आपल्याला म्हणायचं? जे कर्माच्या पलीकडे गेलेले आहेत त्यांचं कर्म यथासांग नसेल, पण कर्माच्या, देहाच्या कर्माच्या मर्यादा देहाच्या कर्माला आहेत, त्यांना मर्यादा नाहीत. ते देह सोडणारे आधी सांगून त्यांना मर्यादा नाहीत, पण हे भांडायचे थांबत नाहीत ना. त्यांना काय करायचं? तिथं जो परिणाम अभिप्रेत त्यांना आयुष्यभर असेल, ज्यांना बरोबर संगतीला ठेवून घेतलेत, कशासाठी ठेवून घेतलेत की बाबा वृत्तीमध्ये बदल व्हावा आणि त्यांना परमार्थ गवसावा म्हणून ठेवून घेतले, त्यांच्या बाबतीत हे होतं ना. ते कोण आहेत आणि काय त्याच्याशी काही संबंध नाही, आम्ही त्याच्यामध्येच आहोत असं मला वाटतं. त्यांच्या परीनं ते जे महापुरुष कर्म करून गेले, तिथे सुद्धा पुन्हा ज्ञानेश्वरांच्या काळात सर्व प्रश्न सुटले तसं का आपल्याला म्हणायचे? तुकोबांच्या काळात सर्व प्रश्न सुटले तसं आपल्याला का म्हणायचे? यथासांग शब्दाची व्याख्या पाहतोय म्हणून आपण हे पाहतोय की हे सगळं यथासांग व्हायचं म्हणजे परिणाम व्हायला पाहिजेत. ते परिणाम तसे होत नाहीत आणि ते होणारही नाहीत. ते मिश्रण आहे. जग हे मिश्रण असल्यामुळे तिथे नेहमी अशा तऱ्हेच्या दोन गोष्टी एकत्र राहतील. होईल काय? फार तर ज्ञानेश्वर महाराज धरून गेले, त्यांचा बोट धरून गेलेले, त्यांच्या मार्गाने जाणारे आजही उद्धरून जातात. तुकोबांच्या मार्गाने गेलेले, त्यांचं बोट धरून चालणारे, गाथेच्या वाटेनं गेलेले आजही उद्धरून जातात. म्हणजे उद्धरायची सोय आहे, पण कर्म यथासांग बाहेरचं होईल म्हटलं तर बाहेरचं पण होणार नाही. किती प्रकाराने आपण जाल तितक्या प्रकाराने हे बघा. तर तसं आपण सर्व साध्या मुलगा पेपरला जातो, आता तर सीझनच आहे सध्या, आता एक मोठा सीझन संपला, आता शाळांचा सीझन सुरू असेल तर तो होईल, म्हणजे नसेल तर तो बाहेर आल्यावर म्हणतो की नाही की ते मला तिथं आठवलं नाही. अरे मग तू वर्षभर काय करत होता? आता ते वडिलांचं ऐकून घ्यावं लागतं, पण ते तिथं आठवत नाही ना, यथासांग होत नाही, काय करायचं त्याला? हे असं होणार. याचा अर्थ अभ्यास करू नये असा आहे का? अभ्यास करावा, पण लक्षात ठेवावं की अजून कोणाचा तरी हात धरावा लागतो, म्हणजे ते तिथं आठवतं. जे आठवावं लागतं ते त्या ठिकाणी आठवता. आता इतकं करून ते परिपूर्ण होतं असं नाही, म्हणून 100पैकी 100 नाही, पण जे तुम्हाला नापास व्हायला होणार होतं ते पास व्हायला झालं, कारण उपासनेचा हात धरला होता. उपासनेचा हात धरला म्हणून बुद्धीत प्रकाश पडला त्या क्षणी की अरे हा पेपर टाकण्यापूर्वी तू जे काय लिहिलेस ते परत एकदा बघ, त्यात एक शब्द चुकला, त्यात एक अर्धवट राहिले, त्याचं उत्तर असं आहे. अशी जाणीव देणारं कोण आहे? तो जो जाणीव देणारा त्याचं स्मरण ठेवणं म्हणजे उपासना आहे. तेव्हा ही उपासना का? तर ही कर्म यथासांग होत नाही, म्हणजे कर्म करताना यथासांग होत नाही, आणि त्याचे परिणाम म्हणून जे निर्माण व्हायचं तेही पूर्ण होत नाही. यथासांग याचा अर्थ पूर्ण उद्धार झाला पाहिजे माणसाचा. आपण जसं म्हटलं काही एका सेवा कर्माने उद्धरून गेला तर ठीक आहे, तो सेवा कर्माने उद्धरून गेला ना, पण उद्धरून जर जात असेल तर हरकत नाही, नुसती सेवा करेल, पण ते होत नाही. त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत. नुसत्या सेवा करणारी जी मंडळी असतील त्यांना त्याची चांगली कल्पना असेल,
महाराज प्रपंच फाटकाय म्हणले ते कशासाठी? शेवटी प्रपंचातलीच कामं करणार ना. त्यात सुद्धा तो फाटका आहे, अपुरा आहे, हे 10-10 वेळा वेगवेगळ्या प्रवचनातून महाराजांना सांगावं लागलं. याचं कारण का? तो पूर्ण करण्याचा प्रयत्न मनुष्य थांबवायला तयार नाहीये. पूर्ण करण्याचे प्रयत्न नाही थांबवायला तयार मनुष्य. मजल्यावर मजले अजूनही त्याचं चालू आहे काम इकडे, की नाही. काय मुलं बाळ शिक्षण अमकं तमकं सगळ्या परीनं त्याला असं वाटते की हे वस्तू म्हणजे अजून वस्तू, मग पैसा म्हणजे अजून पैसा, त्याचे पूर्ण करायचे प्रयत्न चाललेत. आणि हा प्रपंचाचा भस्मासूर सगळं खातोय आणि परत पुन्हा भुकेलेला शिल्लक आहे तसा. तो 25व्या वर्षी आहे, 50व्या वर्षी आहे आणि 70व्या वर्षी आहे. ही प्रपंचाची स्थिती आहे. आखूड चादर आहे. काहीतरी डोकं तरी उघडं पडते, पाय तरी उघडे पडतात, हात तरी उघडे पडतात, काहीतरी चाललेलं आहे. म्हणून कर्म यथासांग होत नाही. ह्यासाठी समर्थांनी म्हटलं की स्वधर्म, आता यामध्ये एकच म्हणले मार्ग आहे की स्वधर्म पालन जर माणसाने केलं तरी त्याचा उद्धार होईल. जसं कर्ममार्ग तो आचरला, सेवा जशी योग्य पद्धतीनं जशी हवी तशी आचरली तर आपला उद्धार होईल. आपल्याला आहे इथे समाधान मिळेल. स्वर्गातली भाषा नव्हे, इथल्या स्वर्गाची गोष्ट, इथल्या स्वर्गाची गोष्ट आहे. इथे समाधान होईल. महाराज म्हणायचे तसं हा रोख व्यवहार आहे. रोकडा परमार्थ रोकडा आहे. प्रपंच उधारीचा आहे. आज लग्न करायचं, उद्या सुख होईल असं वाटतं. आता काय वाटतं आणि काय होतं ह्याच्यावर मी इथं बसून काय बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. मला वाटतं सर्व जवळजवळ प्रापंचिक माणसं आहे. तर विशेष वाटतं मला अनेकदा त्या सासूबाईनं सुद्धा काय वाटत असेल कोणास ठाऊक. ती सून ज्या वेळेला ती दाखवायला येते, निवडतात वगैरे, म्हणजे अजून दाखवायला येण्याचा काळ अजून थोडा शिल्लक आहे. फार काही नाही आहे पण आहे, थोडा शिल्लक आहे. तर ते दाखवायला येतात त्यावेळेला त्या आईला असं वाटतं तसं वाटतं. मग ती ठरवते, मग ते हे ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्या मुलाच्या दृष्टीनं योग्य आहे वगैरे. आणि नंतर रे बापरे तिच्या वाट्याला जे काय येतं त्यावेळेला हिलाच का मी घरात योग्य म्हणून आणलं की जे आता योग्य म्हणजे तुम्ही बाहेर गेलात तर बरं होईल म्हणते. पुंडलिक वरदा काय जे प्रपंचाचं स्वरूप आहे असं आहे खरं, एवढं खरं. म्हणून आखूड आहे एवढं लक्षात ठेवावं. पण याचं आश्चर्य असं की पुढे ती सून ज्या वेळेला तिची सून निवडते ना तेव्हा पण हेच होतं. हेच प्रपंचाचं कौतुक आहे. तिची सून ज्या वेळेला ती निवडते तेव्हा निदान सासूनं केलेली चूक तरी तिने करू नये की नाही. ती काय करते कोणात ठाऊक. पुन्हा ती तिच्या वाट्याला पुन्हा बाहेर जाणंच येतं. हे काय प्रकार आहे हे काय कळत नाही. मी शब्दशः बाहेर जाणं म्हणत नाही, पण बाहेर असल्यासारखं वागवलं तर त्याचा अर्थ तोच झाला ना. घरात आहेत पण विचारित नाहीत म्हणजे काय झालं, म्हणजे बाहेर असल्यासारखंच झालं ना. आता परिस्थितीनं असलं बाहेर घालवतील, एखादा कडक भेटला तर जास्त करेल आणखीन काय. मग ह्याचा अर्थ काही मूळ मुद्द्यात फरक पडलाय असं नाहीये. म्हणून हा जो कर्ममार्ग आहे त्यामध्ये पूर्णता येत नाही, उद्धाराची व्यवस्था नाही. मग आता उद्धाराची व्यवस्था कशामध्ये आहे तर स्वधर्म आहे. माणसाने आपला स्वधर्म पाळला तर तो त्यांनी उद्धरेल. आपल्या गीतेचं सार तेच आहे ना की तुझा धर्म पाळ, मग त्यांनी ते काय व्हायचं ते होईल. बरोबर. आता सगळा स्वधर्म अर्जुनाने स्वतः पाळलेला आहे. आपल्या समोर एवढा इतिहास आहे सगळा. पण शेवटी नरसंहार आणि शेवटी रक्ताचे पाठ वाढण्यापलीकडे शेवटी काय झाले असा विचार केला तर वाईट वाटतं. महाभारत वाचलं की शेवटी वाईट वाटतं, गीता वाचलं की बरं वाटतं. मार्ग निघेल, स्वधर्माचा काहीतरी संदेश आपल्याला मिळेल. पण स्वधर्म कळणं तो आचरणं या दोन्ही गोष्टी काळाचा विचार करा, आपल्या मनस्थितीचा विचार करा, स्वतःच्यावर असलेल्या स्वतःच्या नियंत्रणाचा विचार करा. स्वधर्म कळत नाही कोणाला म्हणजे मुळात आधी कळण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर समजा कळत असला तर आचरण्याचा प्रश्न आहे. अनेकांचं ठरत नाही का की आता रागावण्यात अर्थ नाही, यापुढे राग सोडला. असं त्यांनी बऱ्याच वेळेला सोडलेला असतो. व्यसनी माणसं आता बोलू नये, पण व्यसनी माणसं जशी अनेक वेळेला व्यसन सोडण्याचा मला अनुभव आहे म्हणून सांगतात, एवढंच कळतं ना कायदे. तर तसं हे अंमलात आणण्याचं जे काम आहे ना, त्या अंमलात आणण्याच्या कामात तिथे अडचण आहे. परत स्वधर्मामध्ये सुद्धा स्वधर्म बरोबर आहे, पण अंमलात आणण्याचं काय मी करू, तर तिथे अडचण आहे. म्हणून समर्थांनी जे पुढे म्हटलं की स्वधर्मात सुद्धा कर्ममार्ग झाला, स्वधर्म मार्ग झाला, त्यात तर उपासनेची आधी सूचना दिलीच. आणि पुढे सुद्धा 55 नंतर 56व्या त्या श्लोकामध्ये, या स्फुट प्रकरणामध्ये शेवटी म्हणाले की स्वधर्म चुकता जनो. स्वधर्म चुकला तर काय करायचं, कारण स्वधर्म चुकायला माझ्या मनावर, माझ्या सर्व शरीर यंत्रणेवर, राबणाऱ्या इंद्रियांच्यावर, सर्वांच्यावर नियंत्रण पाहिजे तर स्वधर्म पाळता येईल. नाहीतर स्वधर्म सुद्धा पाळणं कठीण जातं. मग अशा वेळेला म्हणजे नोकराचा स्वधर्म, काय जे असेल ज्याचा चो, गृहिणीचा स्वधर्म, हे जे असेल ते जे आहे ते सुद्धा नीट पालन करता येत नाही. अशा वेळेला काय करू,
स्वधर्म चुकता जणू हरिपतीत पावन. समर्थ असं म्हणाले की स्वधर्म चुकता जणू, त्यात स्वधर्मात चुकलं तर मला सांगावं की आपला स्वधर्म पत्नीचा आहे, तर पतीच्या आपल्याला सर्टिफिकेट आहे की जन्मोजन्मी हेच वाटायला यावं, ते काहीतरी असतं व्रत वगैरे, त्याच्यात मला पडायचं नाही. पण असा स्वधर्म पालन करणारी ही व्यक्ती, त्यांनी आपल्या पाया पडावं, असं किती घरोघरी एकमेकांच्या होत असेल असा विचार करू. क्षणभर विचार पुढे जायला नको, नुसता विचार करू की इतका स्वधर्म पालन त्या करतात. कसला स्वधर्म पालन करतात असं म्हणतील उलट. ते त्यांचा स्वधर्माला उलटं लावून बघितलं तर तिथे सुद्धा तशीच परिस्थिती असते. ही यांना घराचं भान नाही, घरात काय काय आपली परिस्थिती आहे, पाहुणा येणार आहे, अमकं करायचं आहे, तमकं करायचं आहे, काय वस्तूंची काय दात नाही, खरेदी काय चालली आहे, काय कुठे गरज आहे, काय कशाचं नाही, आपल्या नादात कसल्याचा स्वधर्म मला सांगा, कुठलं स्वधर्म पालन आपल्याला जमायचं. आपण विचार करून बघा, हे स्वधर्म पालन सुद्धा फार काटेरी मार्ग आहे त्याचा विचार केला तर, इतका सोपा नाही. म्हणून स्वधर्म चुकला तर आता पुढे काय करायचं, मार्ग तर प्रत्येक परिस्थितीत परमेश्वरानं प्रत्येकाला ठेवलेला आहे. म्हणून हा जो मार्ग ठेवला आहे त्याचं मार्ग, कारण स्वधर्म चुकला तर अपराध आहे. नोकरांनी नोकराचा स्वधर्म पाळला नाही. समजा मी नोकरीला आहे आणि जर त्या मालकाचं जे काम मी ज्या वेतनावर जसं पत्करलं आहे त्याचं जर मी काम ते त्या वेतनाचं केलं नाही तर त्याचा दोष मला लागतो, त्या मालकाला लागत नाही. दोष म्हणजे आपल्या दृष्टीनं पाप. इथे ते पाप जे लागतं ते मला लागतं. त्याचं फेडण्यासाठी मग अलीकडे कमी पगारावर जास्त काम करावं लागतं. त्याची उत्तरं धर्मामध्ये ठेवलेली आहेत. स्वधर्माला आणि कर्माच्या परिणामांना त्याची उत्तरं ठेवलेली आहेत. ती आत्ता आपोआप सिद्ध होतात. ते आपल्याकडे बघितलं की लक्षात येईल आजूबाजूला. तेव्हा असं जर झालं तर काय, तर हरिपतीत पावन. अशा तऱ्हेनं मी स्वधर्मामध्ये चुकलो, गुरुशी कसं राहावं हा स्वधर्म आहे. शिष्याचा स्वधर्म आहे, गुरुचा स्वधर्म आहे, गृहिणीचा स्वधर्म आहे. स्वधर्म कोणा स्व आहे तिथे धर्म आहेच. तर तिथे जो कोणी आकाराला आला त्याला जो स्वधर्म आहे तो जर चुकला तर हरिपतीत पावनो. आणि जसं आईच केवळ मुलाचे किंवा मुलीचे अपराध पोटात घालते, तसं हे जे पतित पावनो आहे हा फक्त हरीच दुजा जनी असेची ना. स्वच्छ, समर्थांचं म्हणणं अगदी स्वच्छ असतं. दुजाजनी असेची ना, कुणी दुसरा तुमचं हे पोटात घालणार नाही. म्हणून या उपासना. गेल्या वेळेला जे आपल्याला म्हटलं होतं की पुढचं सांग, त्याच्यानंतरच्या वेळेअभावी सांगतो, ते आपल्यासमोर असं ठेवतो की स्वधर्म चुकता जणू हरिपतीत पावन. तो पुढे उभा आहे. हे जर समजा मी चुकलो तर हरिपतीत पावनो दुजा जनी असेची ना. तुम्ही माझ्याशी असे वागलात तर मी तुमच्याशी तसा वागेन. हे आपल्या व्यवहारातलं उत्तर आहे. हरिपतीत पावन दुजाजनी असेची ना. दुजाजनी आहे का आपण विचार करून बघा. एकदा अपराध पोटात घालील, दुसऱ्यांदा घालील, तिसऱ्यांदा म्हणेल तुमचं तुम्ही बघून घ्या. व्यवहारात चुकलं, मालकाकडचं समजा त्या नोकराचं चुकलंय असं मालकाच्या लक्षात आलं, ती एकदा करेल, दोनदा तोटा सोसेल, तीनदा सोसेल, चौथ्यांदा म्हणेल तुमचे तुम्ही पैसे भरा. पाचव्या वेळेला, सहाव्या वेळेला सुधारायचा प्रयत्न करेल, सातव्या आठव्या वेळेला काढून टाकेल. तिथे पावन करण्याचा वगैरे प्रश्न नाही. ते फक्त उपासनेमध्ये आहे. उपासनेमध्ये स्वधर्मामध्ये पतिताला सुद्धा कर्ममार्गाचा तो सोडूनच द्या, त्याच्या आधी गेला तो, त्याच्यानंतर स्वधर्म आहे. त्यात जर समजा चुकला तरी सुद्धा मी माझ्या गृहिणीच्या धर्मामध्ये काही कारणाने माझं चुकलं, मी माझ्या पतीच्या किंवा कोणाच्या धर्मामध्ये काही कारणाने चुकलो तर दुजाजनी असेची ना. म्हणून या उपासना अशी आपल्याला उपासनेची गरज आहे. एवढं लक्षात ठेवलं तर आपण एवढं उपासनेबद्दल आणि नित्योपासनेबद्दल आणि नैमित्तिक उपासनेबद्दल का बोलतो आहोत हे आपल्या लक्षात येईल. आता यासाठी स्वधर्म जर चुकला तर आपल्याकडे जो पुढे उपासनेचा मार्ग सांगितला तो महाराजांनी नामाचा सांगितला. मुख्यतः का सांगितला, आपल्याकडे बघून सांगितला. मार्ग खूप आहेत पण आपल्याकडे बघून सांगितला, कारण आपली कुवत, काल, परिस्थिती, मनाची तयारी, शरीराची अवस्था, आपल्या आपल्या ठिकाणची हे देशकालमान परिस्थिती, या सगळ्यामध्ये काय सोपं पडेल. नामना साद्गुण्यम असा सिद्धांत आहे. वैगुण्य माहिती की नाही आपल्याला, तसंच साद्गुण्य आहे. त्याच्या विरुद्ध विगुणता राहते, काहीतरी राहतं, काहीतरी दोष राहतो. मग तो दोष भरून काढायला काय,
ते नामना साद्गुण्यम, ते नामाने भरून निघेल. म्हणजे जे त्या कर्मामध्ये कमी राहिलं ते आता नामाने भरून काढायचं. म्हणून आपल्याकडे जे सगळे पूजेचे उपचार आहेत त्यासुद्धा शेवटी परमेश्वराचं नाव घेतो असा मंत्र आहे. आता जे काही राहिलं असेल ते सगळं तुझ्या स्मरणाने पूर्ण हो असं पुन्हा मागितलेलं आहे. सगळा यज्ञ केला तरी शेवटी यज्ञाच्या शेवटी पुन्हा म्हटलेलं आहे की बाबा आता जे काही हे करताना चुकलं असेल, आता उच्चारणाऱ्याचं त्या उच्चारणात लक्ष नसेल, उच्चारणाऱ्याचा शब्द चुकले असतील, स्वर चुकले असतील, काय असेल ते एक यज्ञकर्म आहे तर तसं आहे. प्रपंचामध्ये आपलं काही चुकलं असेल, काय समजा स्वयंपाक करायचा आहे, साधा स्वयंपाक मनुष्य करतो, हातची गोष्ट आहे, रोजची आहे, पण चहा सुद्धा कालच्या चवीचा आज करील असं सांगता येईल का हो? तर नाही. करील, चांगला करेल, पण तो कालच्याच चवीचा करा म्हटलं तर जमेलच असं नाही. स्वयंपाकाची 25 वर्ष काढून 26व्या वर्षी जमेलच असं सांगता येत नाही. प्रयत्न करू असं आहे ना. म्हणजे यामध्ये जे वैगुण्य राहील त्याला काय तर परमेश्वराचं स्मरण मग कट्ट्याशी सुद्धा करता येतं. म्हणून नित्योपासनेचं स्वरूप आपल्याकडे अत्यंत घरामधल्या साध्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. त्याचे गेल्या वेळेला 1-2 मार्गांची सुरुवात आपण केली. ती अशी केली होती की उपासना याचा अर्थ मी स्वतःसाठी आज माझ्या सर्व गोष्टी वापरतो, त्यातली प्रत्येक गोष्ट काहीतरी प्रमाणात माझ्या भगवंतासाठी वापरणं म्हणजे नित्योपासना आहे. हात मी रोज वापरतो, पाय मी रोज वापरतो, वाचा मी रोज वापरतो, काय वापरत नाही रोज मला सांगा. मौन पाळलं एखाद्या दिवशी सोडून द्या, अवघडच आहे ते, पण तरी सुद्धा पाळलं सोडून देऊ क्षणभर. नाही वाचा वापरली, मग मन वापरलं, तिकडे मन विचार करतंय म्हणजे चालूच आहे. तेव्हा ते जे काम चालू आहे ह्या प्रत्येक कामामध्ये मी माझ्या शरीरशक्तीपासून सगळ्या यंत्रणा, माझा रोजचा वेळ 24 तास, एक दिवस गेला 24 तास गेले, 24 तासामध्ये भगवंताचे किती तास शरीर शक्ती वापरली, भगवंतासाठी किती वापरली. आपल्यासमोर आपल्या उपासनेचा आरसा उभा आहे. ह्याच्यातलं मी काय काय त्याच्यासाठी वापरलं, मग माझ्याकडे काय काय आहे त्याचा विचार करावा. शरीर शक्ती आहे ती दर्शनासाठी वापरील, काय त्याच्या शरीराने पायाने जाईल. महाराजांचा अभंग आहे, आपल्या लक्षात असेल, तुझे रूप सदोदित जडो माझे हृदयात, जडो माझे हृदयात वगैरे, बाकी ते सगळं आपल्याला माहिती. तर हा महाराजांचा प्रसिद्ध अभंग तेवढ्यासाठीच आहे की ही शरीर शक्ती माझी उपासनेसाठी कशी वापरता येईल. मग माझ्याकडे शरीर ही एवढीच शक्ती आहे का, त्याला जोडून असलेल्या अनेक शक्ती माझ्याकडे आहेत. माझ्याकडे बुद्धीची शक्ती आहे. आजपर्यंत ठीक आहे, हा भगवंत महाराज म्हणतात यांचं आज ते आहे, कशा अर्थाने आहेत याचा विचार करण्यासाठी काय वापरणार, बुद्धीच वापरणार. नित्योपासना झाली. रोज मी भगवंताचं स्वरूप समजून घेण्यासाठी काहीतरी माझी बुद्धी वापरतो आहे, असं जर असेल तर ते काम झालं. आता ही ज्यांना अशा पद्धतीनं अभ्यासाने जायचं त्यांच्यासाठी मार्ग आहेत. मन आहे, त्याच्यामध्ये विचार चालू आहेत, कल्पना चालू आहेत. माझ्या थोड्या कल्पना भगवंताबद्दल होतील का, कशा होतील, कसल्याही मार्गाने होतील. त्या स्तोत्राच्या रूपाने होतील, काही मंत्राच्या रूपाने होतील, काही पठणाच्या रूपाने होतील, पारायणाच्या रूपाने होतील, वाचनाच्या रूपाने होतील, कुणा सत्पुरुषाचं चरित्र वाचण्याच्या रूपाने होतील. कल्पना त्या भोवती फिरतात. आपल्या जे आहे त्याच्या भोवती कल्पना फिरतात. जो आपण विचार ठेवाल त्या भोवती कल्पना फिरत राहतात. मग आपण जर का समजा हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असेल तर त्याच्यातलं माझं मन त्या कल्पना त्या भोवती फिरत. मनुष्य जाग्यावर बसलेला असेल तर तो कुठे कुठे जाऊन येतो आपल्याला माहिती आहे की नाही. बसल्या जागी इथे सुद्धा बसलेला मनुष्य कुठे कुठे जाऊन आला असेल एव्हाना. आता क्षणात घरची आठवण, क्षणात पाहुण्याची आठवण, क्षणात उद्या येणाऱ्या याची आठवण, त्या अडचणीची आठवण, तिचा मार्ग, काय किती गोष्टी डोक्यात येऊन जातात. इतकी मनाची कल्पना जर व्यापक आहे, मोठी आहे, वेगवान आहे, तर ती जो भगवंत आहे त्याच्यापर्यंत मला त्याच्यासाठी का नाही वापरता येत. हा नित्योपासनेमधला माझा एक भाग आहे. काही कल्पना मी भगवंताच्या करीन, त्याचं स्वरूप असं असेल का, सगुणाचं असेल का, सगुणाचं का असेल, सगुणाचीच उपासना महाराजांनी का सांगितली, सगुणाचे आधारे निर्गुणे पाविजे निर्धारे समर्थ का म्हणाले असतील. ह्या सगळ्याचा विचार करायला माझा विचार पण वापरता येईल, माझी कल्पना पण वापरता येईल. ती माझी नित्योपासना आहे. मग आता आपल्यासमोर अशी कित्येक वचनं आहेत महाराजांची, बोधवचन आहेत. उदाहरणार्थ देहाच्या तीरावर राहता आले पाहिजे. सुद्धा आपण कुठलंही एक घ्या, उघडा आणि सुरू करा, विचार करायला काय हरकत नाही.
देहाच्या तीरावर राहता आले पाहिजे. देहाचा तीर आहे याचा अर्थ देहाची कुठेतरी नदी असली पाहिजे, त्याच्या तीरावर मला राहायचं आहे. विचार सुरू झाले. देहाच्या तीरावर एकदा राहायचं आहे म्हटल्यानंतर नदीच्या तीरावर राहायचं म्हणजे काही माणसाला कल्पना आहे. नदीच्या बाहेर मनुष्य उभा राहतो, तो नदीचं स्वरूप सांगतो, तो नदी ओळखू शकतो, तो तिला नाव देतो, काय असेल ते त्याचं सगळं बाजूला होऊन चाललेलं आहे. पाण्यात गटांगळा खाणारा काय सांगणार आहे? काय नाही सांगणार. पण जो काठावर बसलेला आहे तो सांगतो की कशी आहे. मग देहाच्या तीरावर म्हणजे देहापासून बाजूला, तीरावर म्हणजे आपल्याला बाजूला राहायचं आहे. विचार सुरू झाले त्याविषयी की मला देहाच्या बाजूला राहून, आता हे केव्हा प्रश्न येतो? तुम्ही म्हणाले देहाच्या तीरावर वगैरे आम्हाला एकदम जायची काय गरज आहे? मला मान्य आहे. नित्योपासनेचा ह्याचा काय संबंध आहे तेही मला मान्य आहे. आपल्या समजा हातपाय दुखला, मोडला, तुटला, काय झालं किंवा काही आजार आहे, तर अशा वेळेला देहाच्या तीरावर राहणं म्हणजे काय कळेल की नाही? जर का समजा दात दुखतोय, साधी गोष्ट एक दाढ दुखायला लागते, किरकोळ गोष्ट खरं म्हणजे काय इतके 35-32 दात आहेत काय म्हणतात ते, हो की नाही? तर त्याच्यातले काय एखादा दुखायला लागला समजा, तर बाकीचे काय ते 31 असतातच ना कामाला. काम तर आहेच त्यांना, आपल्याला माहीतच आहे. पण ते काम नाही थांबवलं तरी सुद्धा ते 31 जण हजर असताना एखादा नसला म्हणून काय बिघडलं? आपल्या ऑफिसमध्ये एखादा कामाला नसला तर काय काम थांबतं का ऑफिसचं? आपलं सुद्धा काय थांबायचं कारण नाही. पण वाचनात लक्ष लागत नाही. आणि आश्चर्य म्हणजे TV सुद्धा बघण्यात लक्ष लागत नाही. वाचनात लागत नाही हे समजू शकते एक वेळ, पण तिथे सुद्धा बघताना सारखं ते ठुस डोक्यात काय करावं काय कळत नाही. म्हणजे एवढासा भाग आहे. आता मी त्या पाण्यात गटांगळ्या खातोय म्हणून त्रास आहे. मी बाजूला बसलो असेल तर पाण्याचा मला स्पर्श सुद्धा नाही. मी जर बाजूला असेन, तीरावर असेन, महाराज तीरावर का म्हणले असतील? तर तीरावर म्हणजे काठावर, तर काठावर बसलो आहे, त्यामुळे मला पाण्याचा काही स्पर्श सुद्धा नाही, ओलं सुद्धा होत नाही. पण मला सांगा माझ्या आजाराचं असं होतं म्हणून. मग ह्या वचनाचा अभ्यास झाला, नित्योपासना झाली. आता ही जवळपास आजचा काळाचा विचार केला तर काही निरोगी रोग सोडले तर जवळजवळ सगळ्यांना करण्यासारखी नित्योपासना आहे. देहाच्या तीरावर राहता आले पाहिजे, कारण प्रत्येकाला काहीतरी उद्योग लागलेलाच असतो मागे. काय होईल कोणाला, आणि जर झालं नसेल तर कोणत्या क्षणी होईल याची शाश्वती नाही. मग अशा वेळेला एखादं वचन आपल्याला एक उत्तम उपासना देऊ शकतं. तेव्हा नित्योपासना म्हणजे नुसतं पूजा आरती अमुक दर्शन ते नव्हे. ही माझं मन आहे, ते माझं या आजाराच्या ज्या काही या ते सांगतात ना, रमणांच्या ऑपरेशनला रमण म्हणतात मला काही भूल द्यायची गरज नाही. तुम्हाला काय ऑपरेशन करायचं ते करून घ्या. त्यांना आपल्याला माहिती की इथे नंतर पुढे त्रास झाला आणि त्यावेळेला ते 3 वेळा त्याच्यावर ऑपरेट करावं लागलं. तर वेळ त्या ऑपरेशनच्या वेळेस म्हणते की याला काही ऑपरेशन एवढ्या शब्दांनीच आधी अनेकांची मनं खालीवर होतात. आपल्याला माहिती आहे दुसऱ्याचं असलं तरी आपलं BP खालीवर होतं, घरातल्या कोणाचं असलं तर स्वतःचं जर असलं तर मनुष्याचं अनेकदा त्याला परत पाठवावा लागतो असा डॉक्टर लोकांचा अनुभव आहे की तो तिथे टेबलवर घेतला की त्याचं BP खालीवर व्हायला लागतं, कारण त्याची भीतीच वाटाळते. वास्तविक याला बरं करण्यासाठी चाललेल्या गोष्टीची त्याला भीती वाटायचं काय कारण आहे खरं म्हणजे. पण वाटतं समजा ह्यांचं काय नाही, चुकणार नाही, त्यांचं काय चुकत नाही, तुम्ही काय करू नका. पण समजा चुकलं, यांनी पोटपीठ उघडलं, काय डोळे उघडले, काय केलं, आणि हे डोळ्यात समजा यांचं काय चुकून झालं, मागणं म्हणतील चुकलं म्हणतील, पण मला ते दिसणार सुद्धा नाही, हो चुकले म्हणतील, असं होईल का नाही? मला सांगा, अशी आपली अवस्था असताना जर का समजा आपण परवा आत्ता बोललो तसं की रमणांच्या बद्दलचं जे सांगितलं, तर ते म्हणतात मला भूल द्यायची म्हणून त्याला भूल देतात तिथे. म्हणजे त्याचीच जाणीव द्यावी त्या क्षणी, की त्याला जाणीव नको त्याची. का जाणीव आली की भय उत्पन्न होतं. कारण तीरावर राहायची वगैरे उपासनेची सवय नाही, नित्योपासना आहे ती खरं म्हणजे, पण त्याची सवय नाही. त्यामुळे असं वाटतं की ह्यांचं चुकलं तर ते काय होईल. बरं गेलंय हो, एकदा गेलं, डोळा गेला म्हणजे करता काय, पाय गेला म्हणजे करता काय, एखादी नोस गेली म्हणजे करता काय, काय शरीरातला एखादा भाग आहे ऑपरेट करायला लागलेला गेला म्हणजे काय होईल, अशा भीतीने तो दुःख सुद्धा सोसायला तयार होतो. असं ऑपरेशन कॅन्सल करून जाणारे लोक आहेत. तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याला माहिती असेल की असं अनेक वेळेला असं वाटतं की अजून एखाद्या ठिकाणी दाखवून बघूया, पण राहू दे. म्हणजे काय, त्या भीतीने मग ती भीती घालवायची म्हणून तात्पुरतं काय करायचं की त्याला भीती वाटू नये म्हणून त्याची जाणीव काढून घ्यायची. म्हणजे त्याचं थोडं तिथे इंजेक्शन देऊन ठेवायचं की त्याचं ते झालं पॅरलाइज, त्याला काय कळत नाही असं झालं. असं दुःख कळत नाहीसं करून काय असेल ते त्याची दुरुस्ती करायची, ही पद्धत वापरावी लागते. रमण म्हणतात तुम्हाला इथे काय त्याचं जे काय गळू काय जे आहे ते कापायचं ते आपण कापून घ्या. ते म्हणले त्याच्या भयंकर वेदना असतात. तेव्हा रमण म्हणले वेदना त्याच्या असू देत की त्याचा मला काही फरक पडत नाही, तुमचं ज्या वेळेला ते करायचं त्यावेळेला मला फक्त आधी सांगा म्हणजे झालं की मी हे करणार आहे. तिथली जाणीव काढून घेतली म्हणजे झालं. आणि जाणीव काढून घेऊन त्यांच्यावर कुठलीही भूल न देता त्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे.
आता कल्पनेने फक्त आपण हा विचार करून बघायचा. असलं काय आपण डॉक्टरना म्हणायला जायचं नाही, आपल्याला कात्री तिथं लागल्यात, अहो टोचली, आधी सुई टोचली तर काय होतं म्हणजे इकडे जीव खालीवर होतो. आणि ह्या पालीबेली तर टोचत सुद्धा नाहीत, नुसते पडतात, तरी इकडे एवढा उड्या मारतो मनुष्य आपण बघतो. तर काय होईल माणसाचं का? त्यामुळे आपण करायचं नाहीये, हे मी फक्त आपल्यासाठी समजुतीसाठी ठेवलं की नित्योपासनेमध्ये देहाच्या तीरावर एक वचनाचा विचार केला. मूळ विषय कुठे चाललाय आपल्या लक्षात असेल की मन जे विचार करतं ते त्या साऱ्या कल्पना, त्या भय निर्माण करणाऱ्या त्या आजाराभोवती गोळा होतात म्हणून त्रास आहे. त्या जर त्या आजाराभोवती नाही गोळा झाल्या, त्या जर भगवंताभोवती गोळा झाल्या, करण्याचा अभ्यास असला म्हणून नित्य उपासना आहे. हे नैमित्तिक कधीतरी करून चालत नाही की महाराज देहाच्या तीरावर राहता आले पाहिजे, समोर लिहून लावलं समजा तर काय राहता येईल. असं जो होणारं काम असतं तर काय प्रवचनाचंच काम झालं असतं सगळं, हो की नाही? प्रवचन आहे ते एक पेस्ट करून ठेवलं की काम झालं, तेवढ्याने होत नाही. ते मला अंमलात आणावं लागतं. वस्तू पुस्तकात असली तर तिचं काही वजन असतं त्या पुस्तकाचं, ती डोक्यात ठेवली तर आणखीन थोडंसं वजन वेगळ्या ठिकाणी ठेवल्याचा फरक पडतो. फक्त वजनच आहे ते तिथे होतं, ते इथे आलं, एवढाच फरक. यापेक्षा वजन त्याचा उपयोग काही नाही आपल्याला. उपयोग केव्हा की ज्या वेळेला आता हात दुखतोय आणि मी त्याच्याकडे पाहतोय की हा हात दुखतो आणि मी देहाच्या तीरावर आहे, त्यामुळे माझा याचं काही संबंध नाही. त्याचं काम झालं की तो दुखायचा थांबेल, तो वाढेल, औषध घेईन, कमी होईल, काय ते होईल त्याचं पुढे, काय तर करणारच ना आपण. त्याचं ती कृती मी केली, मग ते बाजूला ठेवलं. ही माझी जी मनाची शक्ती होती ती मी त्या कामा वापरली. ती शक्ती माझ्याकडे आहे, ही उपासना जाणीव देती आहे. ह्या महापुरुषांच्या वाट्याला जशा पद्धतीचे आजार किंवा जे आला असेल त्यातला आपल्या वाट्याला खरोखरच काही नाही म्हणावं अशी परिस्थिती आहे. परिस्थितीनं तर काय वाट्याला आलेलं आहे ते विचारच करू नका. परिस्थितीनं काय काय वाटायला आलेलं आहे महाराजांच्या चरित्रातलं आपण बघा. आत्ता मी म्हटलं की इथे काय असतं, हे आता एक देहाच्या तीरावरचं निघालं म्हणून तो विषय निघाला. आपण महाराजांना म्हणतो काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणायच्या आहेत. महाराज म्हणले बोलण्यात परमार्थ राहिला आहे. मला त्याची फार सारखी अस्वस्थता येते ते वाचलं म्हणजे. परमार्थ बोलण्यात उरला आहे. गेल्या वेळेला पण आपल्याला म्हणलो बोलण्यात उरला आहे. तर बोलण्यात उरलेला असल्यामुळे महाराजांची आरती आपण म्हणतो नमितो तवपदी संहरी माया. महाराजांनी सर्वात ठरवलं तुमचं ऐकायचं, म्हणजे लगेच काय करणार नाहीत. महाराज फार कनवळ आहेत, नसतील तर देतील उलटा, अशी त्यांची कृपा आहे. पण आपल्याला माहिती आहे ना, पंत महाराजांच्या बाबतीत 1891 मधली गोष्ट आहे. मुलगा झाला, 1 वर्षाचा झाला, दुसऱ्या वर्षाचा मुलगा आजारी पडून, काय किरकोळ गोष्ट होती खरं म्हणजे आजार, आणि तशा अवस्थेत तो गेला त्यांच्या डोळ्यासमोर. त्यांनी त्या मुलाला शेवटी त्याच्या बाजूला उशाशी बसून फक्त आता म्हणले राम 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 मोठ्यानं म्हणत राहा, आणि एका क्षणी राम राम म्हणत थांब. तो म्हणले जीव उद्धरून गेला आणि माझ्या मायेचं मोहाचं एक कारण संपलं. म्हणले आता मी भक्तीला मोकळा झाला. आता काय मोकळी झाला मला सांगा. घरामध्ये विचार करा क्षणभर, दुसऱ्याच्या जरी असं घडलं तरी आपल्याला जीव अस्वस्थ होईल अशी आपली अवस्था असते. म्हणजे नमितो तवपदी संहरी माया, ते म्हणले माझ्या मायेचं मूळ गेलं. आता असं तर आपण काही अपेक्षित करीत नाही. महाराज आपल्याला असं वाटायला देत नाहीत, ते उलट देत आहेत. आपण मागायला जावं त्यांनी द्यावं अशी परिस्थिती आहे. तर आता आपण निदान संहरी माया म्हणतो, तर मायेच्या रूपाने काही खोटं, काही प्रसिद्धी असेल, कशाचे हे असतील, बाहेर लोकेशणा आहे, लोकासंग्रहाच्या आवडी आहेत, अमकायत तमकायत सगळ्या माया आहेत. त्या जर एखाद्या वेळेला त्यांनी काढून घेतल्या, मुलं नव्हे, कुणी अपमान केला समजा, मानाची अपेक्षा होती ती मायाच होती, ती त्यांनी बाजूला केली समजा आणि अपमान केला, तर छानपैकी आपल्या किती साधना झाली याची परीक्षा झाली. असं जर आपल्या मनात क्षणभर आलं तर नमितो तवपदी संहरी माया. ठीक आहे, एक माया तुम्ही उभी केली होती, लोक चांगलं म्हणत होते. आता अशी परिस्थिती झाली की लोक चांगलं म्हणत नाहीत, वाईट म्हणतात. मग आता वाईट म्हणतात, अपमान होतो, मनाविरुद्ध गोष्टी होतात. ही सगळी माझ्या शांतीची केवढी मोठी परीक्षा आहे आणि किती मला ती सहजपणे घरात बसून परीक्षा देण्याची संधी आहे. परीक्षा हॉलमध्ये जावं लागत नाही, इतकी सोपी आहे. ह्या परीक्षा ह्या सगळ्या आपल्या नित्योपासनाच आहेत, ह्या ज्या घरी बसून होतात. त्याच वेळेला मग मला सांगा किती जणांचं लक्ष पुढे जपात लागेल. अपमान झाला, मनाविरुद्ध झालं, 15 दिवस जप गेला उडून, अक्षरशः अशा अवस्था होते. का होते तर असं झालं म्हणून. ते मुलाचं होऊ दे, त्यांचं होऊ दे, आणि कोणाचं होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. हे सगळं जे झालं ती मायाच आपण त्यांना नको म्हटली होती ना. मग त्यांनी ती जर निवारायची ठरवली तर आपण आता परत त्यांच्या आड यायचं का?
तर आपण जे म्हणतो त्याचा आपण क्षणभर विचार करावा. ते म्हणतात माया कमी करतो मी, जरा म्हणजे मुळाकडे नेतो, जे खरं स्वरूप आहे त्याच्याकडे नेतो, त्याच्या आडती येते म्हणून ते मूळ दिसत नाही. जे माझ्या ठिकाणी आहे, जो आनंद माझ्या ठिकाणी आहे, जे समाधान माझ्या ठिकाणी आहे, ते माझाच मला दाखवून देण्यासाठी आरसा समोर धरतात, स्वरूप दाखवतात. तर असं सगळं आहे. हे जाऊ दे, आपला विचार चालला होता एवढा की ते मन आपल्याला या अशा तऱ्हेच्या अभ्यासाला, कल्पनेला, विचाराला वापरता येईल का? प्रवचन वाचून संपतं. म्हणजे अनेकदा तर मी तर असं पाहतो की कोणाचा जप बी पसला आणि घरी कोणी आला तर, किंवा घरातलीच माणसं म्हणा, तुमचं काय ते जप बी पुरकून घ्या, मग आपण निवांतपणे गप्पा मारू. आपण वाक्य ऐकले की नाही मला माहिती, मी ऐकले आहे. तुमचं काय तो जप बी पसेल ते उरकून घ्या, आपण निवांतपणे गप्पा मारू. म्हणजे निवांतपणे खरं काय करायचं आहे? गप्पा मारायचा तो जप बी उरकायची गोष्ट आहे. असलं झालेलं आहे. मला सांगा, उपासना, नित्योपासना का होत नाही आणि कशी होऊ शकेल आणि किती प्रकारे करता येईल याचं हे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तर हे सगळं आपण विचार करावा याच्यावर, असं माझं आपल्याला विनंती आहे. मला सांगा की आपण आपल्या प्रपंचात जो न्याय देतो तो जर नित्य म्हणजे रोजच्या उपासनेला द्यायचा ठरवला. रोज मनुष्य जेवतोय, मग अशी म्हटलं तसं, रोज जेवतोय, रोज ऑफिसला जातोय, रोज काय ते सगळं रोज करतोच आहे, सगळे त्याचे प्रपंचाचे बाप सगळे. मला नित्योपासना म्हणजे नित्य म्हणजे रोजच, त्यामुळे ती पण रोजच करायची आहे. मग आता काय करूया? महाराजांच्या आरती म्हणूया एकदा सकाळी उठून, म्हणजे काम झालं आपलं. पूजा एकदा करून टाकली. करून काय टाकली पूजा? नाही का, आपली भेट आहे ना ती परमेश्वराची. आपला दिवस अत्यंत उच्च मनस्थितीमध्ये जावा म्हणून परमेश्वराची भेट घेण्याची वेळ म्हणजे आपली देवपूजा. हे आपल्यासमोर आहे ना. विचार करायला पाहिजे ना की मला त्या क्षणी तुमच्या देवळात, तुमच्या देवघरात विठोबा असू द्या, तुमच्या देवघरात राम असू दे, काय असेल ते असू द्या, देव कुठले काय, अगदी महाराज असू द्या, आपल्या दृष्टीनं दैवत आपलं तेच आहे समजा, तेच. तर ते समोर आहेत, तर आपली त्यांची भेट घेण्याची ती वेळ आहे. तर महाराजांशी 2 शब्द बोलावेत, काय दुःख असेल सांगावं, काय मागायचं असेल मागावं, काय असेल ते. भेटीत मनुष्य काय ठरवून येतो का चार्टर आपला? काही नाही. भेटले की गप्पा नसर होतात. आपला एखादा मित्र भेटतो, आपण काय करतो की मी तिथं भेटूया, मग भेटल्यानंतर बोलावयाचे मुद्दे म्हणून काय खिशात असतं का? काही काय नसतं. आपण फार त्याला त्या फॉर्मॅलिटी दिली नाही, त्याला ज्याची गरज होती ते बरोबर आहे. पण मूळ माझे ठीक आहे, ते काय षोडशोपचारच्या ऐवजी पंचोपचारच्या ऐवजी एक उपचार, ठीक आहे, काय असेल ते जे केलं ते फॉर्मलाइज करण्यासाठी केलं. पण मूळ त्यातला आत्मा काय आहे की माझी त्यांची भेट होणार आहे. आज सकाळी 5 वाजता, कोणाची 7 वाजता, कोणाची 8 वाजता, काय सूर्यवंशी काय जसा असेल तसा, चंद्रवंशी काय जसं असेल तसं, तर त्याची भेट होते. मग ती ज्या वेळेला होते त्यावेळेला ते काय ते फुलं वाहून झाल्यानंतर महाराजांच्या बरोबर 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत. उरकून घ्या काय, ती पूजा एकदा उरकून टाकली. मग अशा तऱ्हेच्या नित्योपासनेचा आपल्याला काय उपयोग होणार? मग ऑफिसचं काम सुद्धा आपण उरकतो की नाही. इथे कामावर एखाद्या कामगार जर मनुष्य नेमला, इकडचे 100 दगड तिकडे नेऊन ठेव, 100 दगड संपला, तो म्हणतो सुटलो. तसे पूजेमधनं, उपासनेमधनं लोक सुटतात. तर सुटतात कसे? उपासनेमध्ये ते अडकली पाहिजेत. उलट जर खरं मनापासून चाललं असेल, तुमच्या मनासारखा जर खूप वर्षांनी मित्र आवडीचा भेटला, मैत्रीण आवडीची भेटली, कोणी काय भेटलं, अहो मैत्रीण आवडीची खूप दिवसांनी नको भेटायला लागत, चौकात मंडईच्या ह्याच्या निमित्ताने जाता येता भेटतात, तरी 5च्या जागी 15 मिनिटं कशी जातात कळत होतं की नाही. का होतं? तर आवडीचं असतं, प्रेम असतं म्हणून असतं. भेटल्यानंतर बोला. आता रोज काय बोलायचा विषय असतो, पण ऑफिसमधली माणसं एकमेकांशी बराचसा वेळ ऑफिसच्या ऐवजी त्या बोलण्यातच घालवीत असतात. असं मी एकदम डायरेक्ट म्हणणं बरोबर नाही, पण असं होतं ना. काम करता करता म्हणू आपण काहीतरी सांगत असतातच की नाही, कालपासून काय झालं, काल कसं झालं, उद्या कसं होणार, अमकं होणार, मुलगी माहेर यायची, असं झालं तसं झालं तसं झालं, काय असेल जे असेल ते करताना. कारण का प्रेम आहे ना, संबंध आहे ना. मग माझा आणि देवाचा संबंध आहे ना. मग माझ्या पूजेला कदाचित ठरल्याप्रमाणे बरोबर 7 मिनिटात पूजा संपते. 7 मिनिटात कशी काय संपते त्यांची भेट झाल्यानंतर? 7 मिनिटात आपलं बोलणं नाही संपत कधी, हो की नाही. आपण तर चौकात भेटलो आणि एकमेकांशी बोलायला लागलो, तर 5ची 10 कधी होतात कळत नाही, 20 कधी होतात कळत नाही. काम विसरून जातं मूळ. अनेकदा तिथं गप्पा मारून मी असं पाहिले, गप्पा मारायला एक बाई गेल्या, चौकामध्ये ती मैत्रीण भेटली, भेटल्या बोलल्या त्या घरी निघून गेल्या, ह्या घरी निघून आल्या. घरी आल्यावर पिशवी हातात रिकाल, मंडई जाण्याची नाही, मूळ मंडईलाच गेल्या होत्या. त्या काय करावं? हे कशानं झालं असेल असं मला म्हणायचंय. तिचा संबंध नित्योपासनेशी आहे. मी नित्योपासना अगदी सोपी करून आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतो की त्या नित्योपासनेमध्ये जर हा जीव ओतलेला असेल, जर प्रेम असेल, जर माझ्या ह्या सगळ्या मनाच्या भावनेचा सगळा जर संबंध त्याच्याशी असेल, तर मला सांगा
त्याचं फळ आल्याशिवाय राहीलच कसं? ते नक्की येणार. महाराज जे येणार मी म्हटलं गेल्या वेळेला आपल्याकडे घरी येणार 29 दिवसाचा प्रश्न आहे तो असा आहे की आपल्याला हे करता येईल का? तर यासाठी माझ्याकडच्या सर्व शक्ती, त्यामध्ये मी फक्त ह्याचा उल्लेख केला, बुद्धीचा उल्लेख केला, वेळाचा उल्लेख केला, वाचेचा उल्लेख केला, किती प्रकारांनी करू, घराचा उल्लेख केला होता गेल्या वेळेला, शक्यतो कट्ट्याखाली. विश्वात्मक परमेश्वर म्हणजे आपण बोलतोय म्हणूनच बरं आहे सगळं. आपण महाराजांना काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू. प्रत्येक ठिकाणी आपापल्या गुरूंची बिरुदावली किंवा त्यांचं सार्थ वर्णन आहे ते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज. आमची जागा कुठे आहे? फ्लोअर स्पेस सुद्धा नाही, वर असते. जमिनीवरची सुद्धा नाही, वर ठेवलेली अधांतरी आहे, कट्ट्याखाली आहे. विशेषतः स्वयंपाकाचा कट्टा कोणी फारसं जात नाही तिकडे त्या भागात, कारण इतर कोणी मदतीला बहुतेक येत नसावं म्हणून ती असावी तशी. तर तसं असेल कदाचित, पण ते तिथं आहे. आणि ती काय योग्य वाटते, कशी काय आदर्श जागा असते कोणास ठाऊक, पण ती असते खरी तशी आहे. त्याला काही चोळवेळाची कारणं असतील कदाचित, पण मुळामध्ये तिथे ठेवलेलं आहे ते. त्यामुळं एरवी तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही एकदा पूजा केली की. त्यामुळं त्याला आपल्या घरामधली, माझ्या प्रत्येक गोष्टीतली ही सगळी गोष्ट परमेश्वराने मला दिली आहे. मी फक्त परतफेड करतोय. घर परमेश्वराने दिलं, शरीर परमेश्वराने दिलं, वाचा परमेश्वराने दिली, आपण जे आता आपण पाहतो सगळं, बुद्धी परमेश्वराने दिली, विचार कल्पना परमेश्वराने दिल्या. ह्या सगळ्या मी त्याच्यासाठी वापरतो आहे. त्याचं प्रमाण किंवा काय हे स्थिती हे पाहण्यासाठी मी हे आपल्यासमोर ठेवतो. पूर्वीच्या काळामध्ये, आता विषय निघाला म्हणून ओघाने म्हणून सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये आपण आता हे रामायण वगैरे वाचत असाल, म्हणजे आपला अभ्यास त्याचा जास्त, माझा नाही एवढा, पण मी एवढा म्हणेन की त्या काळात समजा त्या कैकेयीला राग आला तर तिने कुठे जायचं असतं त्यावेळेला? क्रोधागारामध्ये जायचं. घरं मोठी होती, आज सुद्धा फ्लॅट काही कमी लहान असत नाहीत, बऱ्यापैकी मोठे असतात, समजा 4-5 खोल्यांचे आहेत. तर क्रोध आला तर घरभर नाही क्रोध, क्रोधागार म्हणजे क्रोधाची एक खोली ठेवलेली आहे. तर राग आलेल्या माणसाने त्या खोलीमध्ये जायचं, कारण खोलीमध्ये तो एकटाच असतो, इतरांना फार त्रास होत नाही आणि त्याचा राग जरा लवकर आटोक्यात येऊ शकतो. समोर जर कोणी मनुष्य भेटला तर काय होतं आपल्याला माहिती आहे. तर घरात काय हे सगळे विकार आहेत, त्यांच्यासाठी ह्या जागा ठेवण्याची पद्धत होती. क्रोधागार होतं पूर्वीच्या. शस्त्रागार नाही का असायचं, शस्त्र काही सगळीकडे घरभर मांडून ठेवत नाहीत, शस्त्रागारामध्ये ठेवतात, क्रोधागारामध्ये ठेवतात. तर तसं ठेवायची पद्धत होती. असं खरं म्हणजे असायला पाहिजे. तर तसं हे सगळं होतं, पण त्यासाठी देवघराची व्यवहार नव्हतं घरामध्ये, कारण देव सर्वत्र राहायचा आणि विकाराने आणि अशा तऱ्हेच्या चुकीची गोष्टींनी मात्र एका छोट्या खोलीमध्ये राहायचं. आज देव मला वाटतं एका छोट्या खोलीत नाही आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी सगळीकडे राहायचं. आता हॉलमध्ये मला सांगा, तर दूरदर्शन लावले, ते बिचारे नाचतायत, काय विकारांचा उद्घोष चाललेला आहे सगळा. त्यांनाच हॉल, तो किती बाय किती, 20x25, तो त्यांना. आणि देव आमचा कुठे? ते आता मी ते कट्ट्याखालचं तर बोलतच नाही, त्यात ज्यांनी काय केलं असेल त्यांनी समजा 2x5, 3x5 काय जे केलं असेल ते तिथं. म्हणजे आता त्या परिस्थितीत काय फरक पडला आहे हे आपल्यासमोर यावं म्हणून नित्योपासनेचं स्वरूप काय असावं हे आता हे सगळं शक्य होईल असं नाही. मी काही वास्तुशास्त्रवाला वगैरे नाही, त्या अर्थाने नाही, काय पाडापाडी करून देवघर करायचं काही कारण नाही. जाणीव असली तरी खूप आहे की देवाची माझ्या घरामध्ये सर्वत्र वास्तव्य आहे. एवढी जाणीव समजा त्या हॉलमध्ये किंवा त्याच्या त्या शयनगृहामध्ये त्या 2 भांडणाऱ्यांना राहील. विकार आहे ना शेवटी, क्रोध आहे. त्या 2 भांडणाऱ्यांना समजा, अरे हॉल ही सुद्धा देवाची जागा आहे, देव म्हणजे तो तिथे जो ठेवला आहे, ते जे काय लॉक कुलूप सह घालतात काही काही ठिकाणी, ते बंद करून त्याला कुलूप घालतात. तर तसं असतं ना, तसं नाही आहे. समजा एक ते दार लावून ठेवलेलं आहे, तर त्याच्या आत तो आहे, त्यामुळे इथे तुम्ही आम्ही भांडायला काय हरकत नाही. तसं नाही चालतं, देव इथे पण आहे. देवाची जागा खरी म्हणजे सर्व घरभर. फक्त माझ्या सोयीसाठी, व्यवहाराच्या सोयीसाठी माझ्या घरातली माणसं जास्त आहेत म्हणून असंही असेल कदाचित, मी त्यासाठी त्याला तेवढीच जागा दिली. माझ्या संबंध व्यवहारामध्ये मला जे जे देवाने दिलेलं आहे ते मी या मार्गाने त्याला देतो आहे. याच्यासाठी आपण विचार करावा की यातलं मी त्याला काय काय देतो. मग माझ्या इतर एक्सटर्नल्स म्हणतो, बाकीच्या इतर गोष्टी ह्या तर सगळ्या आलेल्याच आहेत. ह्या घर जसं एक्सटर्नल आहे बांधलेलं, तसं पैसा एक्सटर्नल आहे, त्याच्यावर सगळं जग फिरतंय. माझ्या मनात सुद्धा बाकीच्या कशाने हालचाल होत नाही. मला सांगा, सर्वात जास्त वाद कशावरून झालेले आहेत? तर माणसांच्यावरून नाही, इस्टेटीवरून आणि पैशावरून झाले. माणसाचा जीव अडकतो, हालतो, काय होतं ते सगळं त्या पैशाने होतं. नुकसान म्हटलं तर काळाचं नुकसान सुद्धा कोणाला काही वाटत नाही. 2 तास इकडे तिकडे गेलेले काय वाटत नाही. वास्तविक ते परत येत नाही. पैसा एक वेळ परत मिळवता येतो,
जमीन परत मिळवता येते, काय ते मिळवता येतं सगळं, पण हे नाही मिळवता येत असं वाटतं माणसाला, म्हणून तो जातो. तो काळ जो आहे तो परत कधी मिळवता येत नाही. म्हणून महाराज म्हणाले की जी हानी मोबदल्याने भरून निघत नाही ती खरी हानी. मग मला सांगा, सर्वात मोठी हानी वेळेची ना. माणसाच्या आयुष्यात दुसरी हानी कशाची आहे की जी भरून, बाकीच्या सगळ्या भरून काढता येतात. माणसाची हानी भरून निघते. मनुष्याचं लग्न झालेली पत्नी गेली तर मनुष्य दुसरी बायको करेल, नवरा गेला तर दुसरं लग्न करेल. प्रत्येक गोष्टीची जागा भरून निघेल, प्रत्येक गोष्टीला पर्याय निघेल, पण गेलेल्या वेळाला पर्याय नाही ना. जी हानी कधीही भरून, कुठल्याही मोबदल्याने सुद्धा भरून निघणार नाही ती हानी, अशा तऱ्हेच्या हानीपर्यंत हे ठेवलेलं आहे. त्यातला माझा वेळ भगवंताचा किती. तर माझ्या दृष्टीनं आज जपाला वेळच झाला नाही. मग आता हे प्रमाण आपलं नित्योपासनेचं जमेल का गणित, असं आहे. खरं सांगायचं ना, तर आमच्या घरामध्ये आपण एसटीतून प्रवास करत, आता इथे आहेत बाहेर एसटीचं आलेले लोक बरेच आहेत, त्यांनाही कल्पना असेल काय एसटी येऊ दे गाडी येऊ दे त्याच्याशी संबंध नाही. मूळ संबंध आपला असा आहे की एसटीत 2 सीटचं बाकडं असतं. आमच्या प्रपंचामध्ये आपण काय झाले, व्यवहार चतुर आणि प्रपंच चतुर लोक आहोत. त्यामुळे 2 सीटच्या बाकड्यावर सुद्धा बसणारा कसा बसतो ते एकदा आपण बघा. शक्यतो 1.5 सीट वाकून बसतो, म्हणजे येणाऱ्यालाच वाटावं ह्याला काय सरक म्हणण्यात अर्थ नाही. काय चातुर्य असतं काय कळत नाही. माणसं बसताना तो असा बसतो की थोडा सरकलेलाच असतो आधी. म्हणजे जर ह्याला अगदी रेटलाच सांगितलं जर सरकाच म्हणून तर तो जागा देणार, नाहीतर हा 1.5 सीटचाच मालक असल्यासारखा 1 सीटचं तिकीट काढून ना बसलेला. हा 2 सीटचं तिकीट काढून बसला, दोन्ही सीटवर पाय ठेवून बसला. आपलं काय म्हणणं, त्यांची परवानगी असेल तर एसटीवाल्यांची, तर त्यांनी बसावं, काय हरकत नाही. पण मुळात हा 1 सीटचं तिकीट काढून शक्यतो 1.5 सीट व्यापेल अशा पद्धतीनं, म्हणजे कोणी तिथे येऊन बसणार नाही अशा पद्धतीनं बसतो. आपल्या प्रपंचामध्ये खरं सांगायचं तर दुसरी सीट महाराजांची आहे, ती त्यांना खरं द्यायला पाहिजे. ती आपणच आवरून बसलं पाहिजे आणि त्यांना जागा दिली पाहिजे. उद्या समजा परिस्थिती अशी आली की महाराज म्हणजे आपण म्हणतो आपलं दैवत असेल, काय राम असेल, काय विठोबा असेल, समजा काय असेल, विठ्ठल रखुमाई दोघे आले तर उठून उभं राहून जागा द्यायची 2 सीटची तयारी पाहिजे खरं म्हणायचं नाही. जो खरा भक्त आहे तो भक्त म्हणायचा की मी उठून उभा राहतो पण तुम्ही दोघे बसा. आता पांडुरंगच आलेले आहेत तर सरकून घेईल, तुम्हाला जेवढी जागा लागेल तेवढी घ्या, मी कडेला बसतो. असा अंग चोरून बसेल तो भक्त. हा पाय पसरून बसलेला आहे किंवा जर व्यापून बसलेला आहे ज्यादा मुद्दम, ज्याचं नाईलाज आहे त्याचं नाईलाज आहे, पण जो मुद्दम आहे त्याचं प्रपंचाचं प्रेम व्यक्त होतं आणि उपासनेबद्दलची अनास्था व्यक्त होते. ती चातुर्य आहे ते व्यवहारातलं. दुसरा बसू नये यासाठी पसरून बसणं हे व्यवहारातलं चातुर्य आहे. आता आपल्याला साधनेतलं चातुर्य कसं मिळवायचं इकडे खरं जायचं आहे. आपला संबंध त्याच्याशी आहे. आपण जर व्यवहार चतुर असू शकतो तर आपण साधना चतुर सुद्धा असू शकतो. जपाला बसायचं ठरवलं, किती व्यवहार चतुर असतो मनुष्य, साधनेमध्ये कसं जातं चातुर्य ते सांगतो. पण काय फार सांगण्याची गरज आहे असं नाही, वेळ आली संपत. पण तरी सुद्धा की गंमत अशी आहे की मनुष्य ते चातुर्य जपाला आपण एक समजा 1-2-3 माणसं सत्संग चांगली गोष्ट आहे बसूया म्हणत, तर तुमच्याकडे बसायचं का असं म्हणतात. आमच्याकडे बसूया का म्हणणारे लोक कमी. तुमचा अनुभव काय आपण ठरवा, तुमच्याकडे केव्हा बसायचं, त्यांच्याकडे का आमच्याकडे बसूया. पहिल्यांदा बसायचंच असेल तर पहिल्यांदा आमच्याकडे बसू. तर अशी आमच्याकडे बसू म्हणून करणारे, उपासना करणारे, कारण ते चतुर आहेत की ती माणसं घरी आली की पाणी देण्यापासून सतरंजी घालण्यापासून त्यांना ते जाईपर्यंत आपला वेळ जाणार, त्रास होणार, सगळं त्रास हवायच कोणाला. वास्तविक उपासना ही झळ सोसण्याचं, भगवंतासाठी झळ सोसणं म्हणजे उपासना आहे. भगवंतासाठी झळ सोसणं उपासना आहे. भगवंतासाठी दुसऱ्याला झळ देणं ही उपासना नाही. आता ती झळ त्यांना आहे, ठीक आहे, ते उपासक असतील तर ते करतील ते व्यवस्था, नाही असं नाही. पण माझ्या घरी, माझ्या आहे ह्या परिस्थितीत, आणि असं घर दाखवा ज्या परिस्थितीत उपासना होऊ शकत नाही, असं घर दाखवा. महाराजांच्या समोर अगदी रामाच्या नावाने सांगेल की असं घर दाखवा ज्याच्यामध्ये असा मनुष्य दाखवा, असा प्रपंच दाखवा ज्याच्यामध्ये नित्योपासना होऊ शकत नाही. तर मग अनेकांची कल्पना असते की मोठं घर झालं म्हणजे उपासना करू, मोठं घर झालं म्हणून होईल तेव्हा प्रपंच करू म्हणून थांबला होता. कधी नाही थांबला, आहे त्यात प्रपंच करून मोकळा झाला. तो 10x10च्या खोलीत सुद्धा प्रपंच करतो. मुंबईत 10x10च्या खोलीत प्रपंच होत नाहीत, होतात. मग 10x10च्या खोलीतच परमार्थ होईल, त्या 10x10च्या खोलीतच नित्योपासना होईल. ती बसवायची कशी हे कौशल्य असेल. मग व्यवहारात जर मला चतुर असता येतं तर मला साधनेमध्ये चतुर होता येतं, एवढं नक्की, एवढं आपल्यासमोर ठेवायचं आहे. आता यामध्ये पण एकच फक्त आता काय झालं, वेळ जर परत संपलं, त्यामुळे आता शेवटचं फक्त चालतं. हे करण्यासाठी उपासनेसाठी काही निकष आहेत, तर त्यांचा आपण विचार करू. आता तो पुढच्या वेळेला करूया. उपासनेसाठी निकष आहेत. त्यानंतर उपासनेच्यासाठी
काही दोषही निर्माण होतात. उपासनेमध्ये निर्माण होणारे काही दोष आहेत. उपासनेचे अधिक अर्थ आहेत. हे सगळं आपल्या रोजच्या व्यवहाराशी निगडीत असलेलं आपल्याला सांगतो. आणि उपासनेचा पुढचा टप्पा पण आहे, तो आपल्याला कसा अभ्यासता येईल ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आता अडचण अशी आहे, मगाशी जसं मी म्हटलं, थोडा एक मुद्दा त्यातला राहिला होता म्हणून तो थोडा बरा करतो, की जेवढा न्याय आपण आपल्या प्रपंचाला देतो, निदान तेवढा, निदान थोडा कमी तरी, तेवढ्या त्याच्या जवळपास तरी निदान, जास्त नको. ज्यांनी खरं दिलंय त्याला जास्त खरं म्हणजे, पण ज्यांनी दिलं आहे त्याला थोडा तरी. आठवड्यातून मनुष्य दत्ताला जातो, आठवड्यातून मारुतीला जातो, मंडईला रोज जातो. आपण न्यायाचं आपण ठरवा काय करायचं असो. तर आता हे सगळं मला काय येत नाही. मी त्या मंडईला 20 मिनिटं आणि गप्पाला अर्धा तास का दिला? माझे मित्र भेटले, काय मैत्रीण काय ती बरोबरच्या कोणत्या भेटल्या म्हणून गेले, तो वेळ माझा त्याच्यात गेला. म्हणजे अनेक वेळेला असं होतं की जप 1 तास आणि त्याच्यानंतर चालणाऱ्या गप्पा 1.5 तास. आता हे जे काय प्रमाण आहे हे आपण ठरवा, कारण त्याचं प्रेम आहे म्हणून ते शक्य आहे. तर उपासनेत आमची अडचण काय आहे असं काही लोक प्रामाणिकपणे म्हणतात की त्याचं प्रेमच आम्हाला येत नाही. त्यामुळे ती काळजी आहे. प्रेम एकदा लागलं की बघा आम्ही कसं करतो ते, कारण ते प्रपंचात केलेलंच असतं सगळं. प्रपंचात काय काय केलं, प्रत्येक गोष्टीचं एकदा प्रेम लागलं माणसाचं, मनुष्य जीव द्यायला तयार होतो. आपल्याला माहिती आहे. तर प्रेम असलं म्हणजे हे होतं ना. त्याबद्दल महाराज काय म्हणाले तेवढं आपल्यासमोर ठेव, की प्रेम नाही म्हणून आम्हाला हे होत नाही. तर महाराज एवढंच म्हणाले की नामामध्ये त्याचं प्रेम ठेवलेलं आहे. कसं तर आपल्याला माहिती आहे की अग्निहोत्र जे असतं त्यावेळेला एखाद्या त्या पद्धतीचा अग्नी ज्या वेळेला प्रज्वलित करायचा असतो तर तो कुठे असतो, तो त्याच लाकडात असतो. तो आगपेटीने अग्नी पेटवला जात नाही. त्याच लाकडामध्ये अग्नी असतो, तो फक्त प्रकट होतो. तसं नामामध्ये नामाचं प्रेम आहे ते प्रकट होईल, फक्त तेवढं नाम व्हायला लागतं. ती 2 लाकडं नुसती समोर ठेवून अग्निहोत्राचं लाकूड पेटत नाही. ती विशिष्ट पद्धतीने घासल्यानंतर त्यातून ते अग्नी निर्माण होतो. हा नुसत्या लाकडावर लाकूड घासून निर्माण होतो, कारण अग्नी त्याच्यामध्ये गृहीत आहे, त्याच्यात तो वास्तव्य करतो. फक्त लागणारे कष्ट, तळमळ, प्रयत्न हे त्या लोकांना करावे लागतात, तेव्हा त्यातून अग्नीची ठिणगी पडते आणि ती लाकडं भेटायला लागतात. हे आपल्याला माहिती असेल. काही ना जुन्या काळातला अनुभव आहे, आज सुद्धा अनुभव येऊ शकेल. तर अशा तऱ्हेचा अनुभव आहे. तेच महाराज म्हटले नामामध्ये आहे, ते नामाचं प्रेम येईल. फक्त त्यासाठी तेवढं नामची कळकळ, जी तळमळ, जे कष्ट, जी नित्योपासना आता वाटली ती करणं, हे सारी नित्योपासना आहे. तर ते आपल्याकडून घडलं तर हे नक्की होईल आणि त्याच्यासाठी काळजी करायचं कारण नाही. आता नित्योपासना ही रोजची गोष्ट आहे म्हणून फक्त एकच शेवट मुद्दा आपल्याला सांगतो आणि माझी 5 मिनिटं वेळ झाला याबद्दल क्षमा करा. तर एकच मुद्दा शेवटचा सांगतो की इथे आता काही वेळेला असं होतं, म्हणजे आपल्या अगदी व्यवहारात बघायचं म्हणून सांगतो. क्षणभर लाईट गेले तर ते लगेच येतात. म्हणजे आपल्याला इथली यंत्रणा इतकी चांगली आहे की लाईट केव्हा गेले केव्हा आले कळत नाही, कारण इन्व्हर्टर्स आहेत, जनरेटर्स आहेत, काय त्यांची यंत्रणा असेल ती. आपल्याकडे छोटे ते लाईट असतात, काही इमर्जन्सी लाईट, लगेच तुला लागतो. तुमचे दिवा गेला की लगेच तो लागतो. पण कुणाचा लागतो? ज्याचं बटन आधी दाबून लाईट चालू आहे त्याचा लागतो ना. बटन ज्याचं दाबलेलंच नाही ते लाईट काही इन्व्हर्टरवर लागतात हे नाही लागत. ज्याचे दिवे चालू असतात त्याचे इन्व्हर्टरवर गेले तरी लागतात. तेव्हा इथे जबरदस्त इन्व्हर्टर इथे आहे. आपली नित्योपासना सुरू पाहिजे. काही कारणाने प्रपंचातल्या लाईट गेले तर ह्या इन्व्हर्टरवर चालतील एवढं आपल्या समोर ठेवतो आणि बाकीचं बाहेर जानकी जीवन स्मरण जय जय राम.